सचिन दादा जाधव यांच्या प्रेरणेतून आणि विचारातून आज इथं जकराया परिवारामार्फत या कारखानास्थळी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपणा सर्वांना माहित आहे. आपल्या लाडक्या जिल्हा परिषद सदस्य सचिन दादा जाधव यांच्याकडून पंचक्रोशीतील सर्व युवकांना आवाहन करीत आहेत की आपण या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे आणि गरजू रुग्णांना त्याची मदत व्हावी. 5 मिनिटात वृक्षारोपणाचाही कार्यक्रम करायचा आहे आणि इथं उपस्थित आलेले यांचं जकराया परिवाराच्या वतीने मी पुन्हा एकदा या जकराया परिवारात स्वागत करतो. आज आपल्या महाराष्ट्राचे राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्रनाथ चव्हाण यांच्या संकल्पनेतून जकराया कारखान्याचे उद्योग समूहाचे प्रमुख आणि या कुरुल जिल्हा परिषद गटाचे सदस्य सचिनदादा जाधव यांच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे सोलापूरचे कणखर जिल्हाध्यक्ष श्री शशिकांत नाना चव्हाण, या मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रमेशजी माने साहेब, सोलापूर जिल्हा सरचिटणीस विकासजी वाघमारे साहेब आणि त्यांच्या समेत आलेले माझ्या समेत आलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते. खरं तर हा कार्यक्रम कोणत्याही राजकीय स्टेजचा किंवा भाषणाचा नाहीये, परंतु जी एक मनामध्ये संकल्पना इच्छा असते काम करत असताना ही एक व्यक्तीने रक्तदान केलं तर त्या 7 रुग्णांना त्याचा फायदा होतो. तर आज अख्ख्या विश्वामध्ये किंवा आशिया खंडामध्ये सगळ्यात मोठं रक्तदान शिबिर हे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त होत आहे. त्यांचंच एक मोठं योगदान म्हणून सचिनदादा जाधव यांनी जे कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल दादांचं बी सर्वांच्या वतीने आपण अभिनंदन करूया आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया. आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जे रक्तदान शिबिर महाराष्ट्रभर राबवलं जात आहे त्याचा एक भाग म्हणून आपण जकराया कारखान्यावरती आज मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिर घेतलेलं आहे. त्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांतजी चव्हाण साहेब, आमच्या मंडलचे अध्यक्ष रमेशजी माने साहेब, तसेच आपल्या जिल्ह्याचे सरचिटणीस विकासजी वाघमारे, कामती गणाचे पंचायत समिती सदस्य अंकुशजी अवताडे, तसेच सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि आज आपण या ठिकाणी कारखान्यावरती एक 200 रक्तदात्यांचं आज शिबिर अपेक्षित केलेलं आहे आणि आम्ही ते अचीव करू असा मला विश्वास आहे. या ठिकाणी सर्वजण आले त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो. वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी 5000 वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे आणि त्याचे लागवडी चालू केलेली आहे. आताच आपले जिल्हाध्यक्ष शशिकांतजी चव्हाण साहेबांच्या हस्ते आपण वृक्षारोपण सुरुवात केलेली आहे आणि ते पण 5000 झाडं आज आपण लावून पूर्ण करणार आहोत. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री इन्फ्रामॅन ज्यांचा वाढदिवस 22 तारखेला होता, म्हणजे कालच होता. दिनांक 19 ते 29 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त आमच्या महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. गेल्याही वर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. मिल्का गिनीज रेकॉर्ड या ठिकाणी महाराष्ट्रातल्या या रक्तदान शिबिराची नोंद झाली. 78,000 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. त्याचं रेकॉर्ड जगामध्ये तयार झालं. देवेंद्रजींनी आम्हाला आदेश दिले होते की माझ्या वाढदिवसाला पेपरला जाहिरात न देता समाजोपयोगी कामं करा, समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, या भावनेतून प्रदेशाध्यक्षांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिर, वृक्षारोपण असे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर घेतले जात आहेत. त्यातलाच भाग म्हणून आमच्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मंडलातून आज या जकराया शुगरवरती हा कार्यक्रम घेतला जातोय.
या विभागाचे आमचे जिल्हा परिषदचे नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य, या कारखान्याचे सर्वेसर्वा सचिनजी जाधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी 200 रक्तदात्यांचं संकलन या ठिकाणी होईल अशी अपेक्षा आहे. 5000 वृक्षारोपण आपण या ठिकाणी करतोय. हेही रेकॉर्ड यावेळेला गिनीजमध्ये होईल अशी भावना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझी या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर अशी कामं करत असताना समाजामध्ये सामाजिक विषय मांडणे, समाजातून सामाजिक विषय करून घेणे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत होतीये आणि ती भावना या मंडळामध्ये, मोहोळ मंडळामध्ये आज प्रचंड प्रमाणामध्ये जवळजवळ 2 मंडळात 7 ठिकाणी हे शिबिर होत आहेत. अख्ख्या जिल्ह्यामध्ये माझ्या पूर्वमध्ये जवळजवळ 28 ठिकाणी अशी शिबिरं होत आहेत. याही जिल्ह्यामध्ये आमचं रेकॉर्ड यावेळेला तयार होईल. सगळ्यात महत्त्वाचं, समाजातली भावना, सामाजिक भावना ही जागृत झाली याचा अभिमान आज या निमित्त आम्हाला वाटतोय. अशीच रक्तदात्यांनी दरवर्षी रक्तदान करावं आणि समाजाला मदत करावी अशी भावना व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून सोलापूर पूर्व जिल्ह्यामधील कुरुल जिल्हा परिषद गटाचे सदस्य सचिनदादा जाधव यांच्या संकल्पनेतून आज रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक शशिकांत नाना चव्हाण साहेब, तसेच या मोहोळ मंडळाचे तालुका अध्यक्ष रमेशजी माने साहेब, जिल्हा सरचिटणीस विकासजी वाघमारे साहेब, तसेच सर्व जिल्हाधीश समवेत आलेले भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हा रक्तदान शिबिर आयोजनाचं संकल्पना सचिनदादा जाधव साहेब यांनी ठेवली. खरं तर साहेब आज 200 लोकांची आपण संकल्पना केलेली आहे. एका ब्लड डोनेट केलं तर 7 लोकांना त्याचा फायदा होतो. आपण जे आज 200 लोकांचं रक्त देतोय ते 1400 कुटुंबातील नागरिकांना नवं जीवनामध्ये जे काय आरोग्याची समस्या येतील त्यासाठी होते. तर आपण ही संकल्पना केलेली आहे ती खूप प्रेरणादायी आहे. या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल सचिनदादा जाधव साहेब यांचे आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व पदाधिकारी वतीने यांच्या वतीने आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.